दूर नेते माझी या स्वप्नात येतो एक राजा एकदा भेटेल राणीस तो माझ्या घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी हट्टले की पुरा करणार आहे तू मला सोडून कशी जाशील बाई माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे अगं बाई अरे हा गेला का काय तुझ्या मामाच्या समोर बाबा चला लवकर अगं ओरडायला काय झालं हे रोप तुम्ही इथे ठेवलं अच्छा म्हणून ओरडलीस होय तू बाई 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 अहो माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं याला असं डायरेक्ट ऊन लागून चालणारच नाही अहो याला की नाही थोडंसं ऊन आणि थोडीशी सावलीच पाहिजे प्रांजल मामा ऐक ना मी तुला एक जागा दाखवते ती तिकडे तिथे ना तुला हवं तसं थोडस ऊन थोडीशी सावली आहे चल ना चल हा हे बघ इथे ह्याच्या खाली ठेव राया बाहेर बाहेर पटकन ये लवकर ये लवकर ये इथे ना सावली पण येते आणि सकाळी ऊन पण येतं हा ही एकदम परफेक्ट जागा आहे चला झालं का म्हणजे मोठं काम झालं हा तरी मी सांगत होते मीच ठेवते म्हणून पण माझं ना या घरात कुणी ऐकतच नाही आता तुझंच ऐकतोय ना आता मला ना एका मस्त कडक चहाची गरज आहे चला आपण खाली जाऊ चला अगं ऋता वेडी आहेस का तू बाळा हा चल ये बस आणि चहा पिऊन घे ये बस नाहीतर काय आणि माफी कसली मागतेस हे बघ आम्ही डोक्यात काही ठेवलेलं नाहीये तू हे मनापासून बोललेस का नाही ना मग अगं आणि अजून तशी लहान आहेस तू कधी कधी पटकन आपण बोलून जातो पण ते किती मनावर घ्यायचं हे समोरच्यावर असतं आणि आम्ही अजिबात मनावर घेतलेलं नाही हा मी खूप काहीतरी बोलले ना तुम्हाला हे वेडाबाई अगं रडायला काय झालं तुला स्वतःला वाटतंय ना तुझं चुकलंय म्हणून मग झालं तर हा आता तुला तसं वाटलंच नसतं ना तर मग मात्र आम्ही विचार केला असता हा काय कालिंदी हो ना हे बघ आता शांतपणे चहा पी खूप विचार केलास ना म्हणून डोकं दुखत असेल तुझं हा आणि मुकुंदा कुठे आहे रूम मध्ये काम करतोय तो पण चिडलाय माझ्यावर काही बोलला नाही ना तुला काही बोलला नाही हेच तर ना एक वेळ काही बोलला असता चार शब्द सुनावले असते तरी चाललं असतं पण बोलतच नाहीये माझ्याशी म्हणजे त्याने अबोला धरलाय की काय तुझ्याशी तसंच वाटतंय मला मी त्याला सॉरी पण म्हणले पण काहीच बोलला नाही असं बोलाव त्याला मी बोलते त्याच्याशी नाही नको मी बोलेन त्याच्याशी हा बघा आलाच काय रे आमच्या थोरल्या सुनबाईंशी तू अबोला का धरलायस का अबोला कसला मी फक्त एवढंच म्हणालो की डोकं शांत झालं की बोलू मी काय डायरेक्ट एवढं सांगितलं की मी बोलत नाही म्हणून मग काय सांगणार मी केव्हाचा बोलायचा प्रयत्न करतेय पण तू नंतर बोलू आणि याशिवाय काही बोलतच नाहीयेस अगं तुझं सारखं सारखं तेच बोलणं चालू होतं ना आणि मी काही उत्तर दिलं तर तू त्याच्यावरती अजून काहीतरी बोल
मग मी काहीतरी बोलणार, मग तू काहीतरी बोलणार, शब्दाला शब्द वाढत गेला असता आणि कारण नसताना भांडण सुरू झालं असतं. म्हणून मीच गप्प बसलो. खूप चांगलं केलंस, गप्प बसलास ते. त्यामुळे हिला विचार करायला वेळ मिळाला आणि आपली चूक लक्षात आली. हो ना? हो, खरंच आली. मी पुन्हा नाही असं बोलणार. व्हेरी गुड. बोलू तर नकोसच, पण असलं काही मनात देखील आणू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी आणि राया लहानपणापासून कधीही भांडलेले नाही आहोत. गुणाची आहेत पोरं माझी. अगं आई, राया अजून कसा नाही आला ग? तेव्हा यायला हवा होता तू. अरे मग तू फोन कर ना त्याला. अगं मगाशी फोन केला होता, पण मला जास्त काही बोलता नाही आलं. आणि तो म्हणाला की फोन करू नकोस म्हणून. बापरे, इतकं काय महत्वाचं बोलत असेल रे तो तिच्या बाबांशी? तर काय माहित तिकडे काय झालंय. राया, अरे काय झालं बाळा? पडलास बाईकवरून? बघ तर मी तुला सतत सांगत असते ना गाडी हळू चालव म्हणून. बघू आणखी कुठे लागला? आई अगं मी बाईकवरून नाही पडलोय. अरे मग मारामारी केलीस का कोणाबरोबर? अरे तुम्ही दोघी जरा थांबा, त्याला बसू तर दे. ये बस, ये बस, ये बस, ये. बस, चल. ये बाळा, बस 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 बस. हा, बिचारा थापा टाकतोय बघ किती. मगाशी फोनवरती पण तो घाबरला होता. ऋता, पाणी घेऊन एक ग्लास. आत्ता आणते. राया सांग आता, काय झालं? काय बोलले तिचे बाबा? तू पसंत आहेस ना रे त्यांना? सांगतो, सगळं सांगतो. आधी मला जरा श्वास तरी घेऊ द्या. हे घे पाणी. काय रे, इकडे काय झालं? आम्हाला सांग ना. नाही, आता काही सांगू नकोस. सगळे आले ना की मग सांग, म्हणजे सगळ्यांना ऐकता येईल. तू जा आधी, तुझा अवतार बदलून ये. जा, स्वच्छ हो. जा. जा, उठ. हो हो, सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. नाही नाही नाही, अजिबात वेळ लागणार नाही सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला. वकिलांनी नोटीसला उत्तर दिलंय ना. अगं थांबूयात ना आपण थोडा वेळ. मी सगळं बघेन. आणि हे बघ, जर का नाहीच ना घडलं तसं काही, तर बघूयात ना काय करायचं ते. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना बेटा. ठेवू फोन आता. गुड नाईट. कोणाचा फोन होता? नाही, कोणाचा नाही, क्लायंटचा फोन होता. प्रियाचा होता ना? नाही, प्रियाचा नाही. ती कशाला मला फोन करेल ना. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केलात ना, तरी मला सगळं कळलंय. काय काय कळलंय तुला? हेच की प्रियाच्या घरी काय चाललंय. प्रियाला भेटायचं नाही, तिच्या संपर्कात राहायचं नाही, अशी शपथ मी तुम्हाला घातली होती. अहो, पण अशी शपथ मी स्वतःला नव्हती घातली. तिचं काय चाललंय याच्याकडे बरोबर लक्ष ठेवून होते मी. तुम्ही मात्र सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंत ना. का? तुलाच त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नाही तुला. अहो, पण तुम्ही न सांगितल्याने मला जास्त त्रास होईल हे का नाही लक्षात आलं तुमच्या? प्रियाच्या बाबतीत हे असं घडणार हे माहिती होतं मला, म्हणून मी तिच्या लग्नाला विरोध करत होते. तिच्या नवऱ्याचा भाऊ बघता क्षणीच मला अजिबात आवडलेला नव्हता. त्याचं वागणं, त्याचं ते बोलणं इतकं विचित्र वाटलं होतं.
आणि आता बघितलं ना, सगळं हडप करून बसला तो. त्यांनी काय फरक पडणार आहे? अहो, फरक कसा पडत नाही? कोण तो प्रियाचा नवरा? तो सरळ आज तिला सांगतोय ना आई बापाकडून पैसे आण म्हणून. आधी आई बापांना सोड म्हणाला आणि आता आईजीच्या जीवावर बाईची उतार, असाच प्रकार झाला ना. हे पहा, तुम्ही अजिबात पैसे द्यायचे नाही, समजलं? वीणा, मला वाटतं आपण जरा आता पुढचा विचार करायला पाहिजे. कसं होणार हो आता आपल्या प्रियाचं? का? तू तर सगळी नाती तोडून टाकली होतीस ना? अहो, असं कसं म्हणता? असं थोडंच नातं तुटतं. आई आहे मी तिची. नातं तुटलं असं म्हणल्याने थोडंच नातं तुटणार आहे आमचं. मनाने जोडलेली नाती असतात ही. मग आता एवढी अडचणीत आहे तर प्रियाला घरी बोलवायचं? नाही, इतक्यात नाही. तिला कळायला हवं की मी म्हणत होते तेच बरोबर होतं. आणि पुढे काही झालं तर आपल्या घराचा दरवाजा तिच्यासाठी कायमच उघडा आहे. नाही, ते ठीक आहे. तू नको काळजी करूस. मी सगळं मार्गी लावेन. तू प्रांजलचं बघ. तुम्ही प्रांजलची काळजी करू नका. प्रियाच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे आता मी जास्त सावध झाले. त्यामुळे आता प्रांजलच्या बाबतीत काय करायचं ते मी ठरवलंय. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? प्रियाला नाही सावरू शकले, पण प्रांजलच्या बाबतीत मी ते होऊच देणार नाही. त्यामुळे मी ठरवेन त्याच मुलाशी प्रांजलला लग्न करावं लागेल. काय? हो, मी ठरवेन त्याच मुलाशी प्रांजलला लग्न करावं लागेल. मी आता प्रांजलच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेणार नाही. आणि समजा तू निवडलेला मुलगा चुकीचा निघाला तर? शक्यच नाही. माझी निवड चुकीची असूच शकणार नाही. त्यामुळे आता मी सांगेन तोच असेल प्रांजलचा नवरा. माझी निवड असूच शकणार. त्यामुळे आता मी सांगेन तोच असेल प्रांजलचा नाव. काय होणाऱ्या जावयाला गच्चीवर लपवलं? पण का लपवलं त्यांनी तुला? अगाई, तिची मम्मा अचानक आल्यामुळे मला लपावं लागलं. काय? मम्मा अचानक आली म्हणून लपलास तू? अरे, पुरुषासारखा पुरुष तू लपून बसलास. ती बाई काय तुला खाणार होती? सासूबाई, बरं झालं राया लपला ते. ही, तू काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. अहो, ती बाई काही ऐकवते माहितीये का? आई, तू असं का बोलतेस? म्हणजे तू आणि काका प्रधानांकडे गेला होतात तेव्हा तिकडे काही झालं का? अरे काय? अरे काही नाही, आमचं खूप छान स्वागत केलं त्यांनी. हो, आणि जंगी पाहुणचार पण केला. तेच विचारतोय मी. नक्की तिकडे काय झालं होतं? अरे बाळा, खरंच काही विशेष नाही घडलं. आम्ही तिथे गेलो, त्यांना भेटलो आणि आलो. हो. नाही आई, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मला सांगायला तू टाळाटाळ करतेस. आज मला खरं कळलंच पाहिजे, नक्की काय झालेलं तिकडे. अरे, ते महत्वाचं आहे का? तू तिथे गेल्यानंतर काय झालं ते जास्त महत्वाचं नाहीये का? ते सांग ना. हा, बरोबर. ते सांगणारच आहे मी, कारण तुम्हाला सगळं सांगायची सवय आहे ना मला. पण तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय.
अरे बाळा, आम्ही खरंच काहीच लपवत नाहीये तुझ्यापासून. बरं तुम्हाला एक सांग, तुझ्याकडे सध्या नोकरी नाहीये, पण तू बिझनेसची तयारी करतोयस हे सांगितलंस ना त्यांना? अगं आई, मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलंय. व्हेरी गुड. पण काका, मला वेगळंच टेन्शन आहे. अरे देवा, घर जावई करून घेणार नाहीत ना तुला ते? अगं आई, त्या माधव दादाची जशी पिन नोकरी नोकरी या शब्दावर अडकली आहे ना, तशीच आई तुझी सुद्धा पिन घर जावई या शब्दावर अडकलेली आहे. हो, काही म्हण तू, पण घर जावई नाही म्हणजे नाही. आत्ता तो विषय आहे का आई? हा राया, तू सांग, कसलं टेन्शन आहे? म्हणजे बिझनेस नीट सुरू झाल्याशिवाय लग्नाला परवानगी देणार नाहीयेत का ते, असं काही म्हणालेत का? तसं असेल तर अगदी बरोबर आहे. उद्या त्यांच्या नातेवाईकांनी विचारलं नवरा मुलगा काय करतो, तर काय उत्तर देणार ते? आजी जरा दमाने घे, तिथपर्यंत आमचं बोलणं झालंच नाहीये. अरे राया, मग कुठपर्यंत झालंय ते तर सांग ना. फारच कोड्यात बोलतोयस तू. अगं आई, मी त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलं, पण त्यांनी मला जे काही सांगितलं ना ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय सांगितलं त्यांनी? प्रांजलचं लहानपणी लग्न वगैरे ठरलं असं सांगितलं का? अगं ऋता, काय तू पण, असं कधी असतं का? या मोठ्या लोकांचं काही सांगता येत नाही. हा, हे मोठे बिझनेसमन आपल्या बिझनेसच्या दृष्टीने आधीच सोयी ठरवून ठेवतात. ते पूर्वी राजवाडे करायचे ना, तसं झाला मुलगा किंवा मुलगी की ठरवून टाकलं लग्न. ऋता, हे सगळं हिंदी चित्रपटात होतं, खऱ्या आयुष्यात नाही. हा, हे पण राया, म्हणजे खरंच अशी काही भानगड नाही आहे ना? म्हणजे काका, माझं पूर्ण बोलणं ऐकून घेणार आहात का तुम्ही? सॉरी राया, आता कोणी तुझ्यामध्ये बोलणार नाही. बोल, सांग तू. आजी, मी त्यांना सगळं सांगितल्यावर ते म्हणाले की 2 आठवड्यामध्ये आम्ही इकडचं सगळं वाइंड अप करून कायमचे ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत. काय काय? हे कसं शक्य आहे? असं कसं जाऊ शकतात ते? हे बघ, त्यांना म्हणावं आमची प्रांजल आम्हाला द्या आणि मग जगात तुम्हाला जिथे जायचं तिथे जा कुशल. बरोबर, अगदी बरोबर आहे. पण आपल्याला विचारल्याशिवाय त्यांनी हा निर्णय घेतलाच कसा? हो ना. आई, कोण लागतो आपण त्यांचे? का विचारायचं त्यांनी आपल्याला? हो, तेही आहेच म्हणा, पण प्रांजलने तरी सांगायचं ना. नाही आई, तिला पण माहिती नव्हतं. तिला माझ्या समोरच कळलं की ते सगळे ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. अरे 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 अरे, आमच्या बाळाचा चेहरा किती उतरलाय. मी आता हा चेहरा जरा प्रफुल्लित करतो. काय ना प्रांजल, हे सगळं काही खोट आहे. आपण ऑस्ट्रेलियाला वगैरे काही चाललेलं नाही आहोत. काय सांगताय पप्पा? म्हणजे आपण तिकडे नाही जाणार हो? अजिबात नाही. आणि प्रांजल, तुला सांगितल्याशिवाय एवढा मोठा निर्णय मी घेईन का? थँक्यू पप्पा, थँक्यू व्हेरी मच. एवढा मोठा धक्का दिलात माहितीये तुम्ही. काय करावं काहीच सुचत नव्हतं. म्हणजे आता काय होणार, कसं होणार याचीच काळजी वाटायला लागली होती. तुमच्या दोघांची नजरेत मला ते दिसलं होतं. मग काय, म्हणून तर मी हा बॉम्ब टाकला. तुम्ही हसताय काय? तो राया किती अपसेट झाला होता माहितीये ना. मी आता लगेचच त्याला कळवते. नाही नाही नाही, थांब. आता लगेच काही सांगू नकोस. त्याला जरा टेन्शन मध्ये. नको हो पप्पा, आधीच मम्मा अचानक घरी आल्यामुळे त्याला बिचारायला लपावं लागलं. त्याच्याशी धड बोलताही नाही आलं. मी करते ना हो फोन. नाही नको, फोन केले ना तर काहीच गंमत नाही. गंमत म्हणजे कसं आहे की तो काय बोलतोय ना, या रिॲक्शन तुला दिसणारच नाही. त्यापेक्षा तू जेव्हा त्याला प्रत्यक्षात भेटून सांगशील ना, त्यावेळी त्याचा चेहरा जो काही बघण्यासारखा होईल ना, तो तुझ्या आणि त्याच्या दोघांच्याही आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असेल. हे पण
त्याच्या रिॲक्शन्स मला सांगायला विसरू नकोस हं? पप्पा पण त्यासाठी अख्खी रात्र म्हणजे जरा जास्तच आहे ना. हो का? रायाबद्दल आता एवढी काळजी वाटते का? कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आता काय झालं? सांगितलं ना मी, ते ऑस्ट्रेलिया प्रकरण वगैरे काही नाहीये. पप्पा मी मम्माचं बोलणं मगाशी ऐकलं. आता कुठे सुरुवात आहे आणि मम्मा. डोंट वरी बेटा, मी आहे ना. तुम्ही आहात हो, पण माझ्या आणि रायाच्या प्रेमासाठी आपल्याला मम्माच्या विरोधात जावंच लागणार ना.